परभणीमध्ये विद्युत महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याच्या दालनामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीनं ठिय्या मांडलेला आहे. लोड शेडिंगचा प्रॉब्लेम, त्याचबरोबर लाईट नसल्यामुळं हे सगळे इथे बसले. काय अडचणी काय? साहेब, या ठिकाणी आम्ही भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून सगळे या ठिकाणी कार्यकर्ते विद्यार्थी या ठिकाणी महावितरण प्रशासना पुढे जाब मागण्यासाठी आलोय. मागचे 4 ते 5 दिवस झाले आमच्या विविध भागामध्ये परभणी शहरातल्या लाईट जातीये आणि मी स्वतः लोकप्रतिनिधी आहे. लोकप्रतिनिधी असून माझा देखील महावितरण प्रशासन जे काही कर्मचारी संबंधित फ्यूज कॉल वाले असतील किंवा संबंधित काही लोक असतील ते माझे फोन घेत नाहीत. माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला 55-54 फोन लावावे लागत असतील, रात्री मिस कॉल द्यावे लागत असतील, तर नागरिकांचे काय हाल होत असतील. मी देखील स्वतः विद्यार्थी आहे. मला देखील सगळ्या नागरिकांचे प्रश्न सांभाळून त्या ठिकाणी नागरिकांचे आणि माझ्या अभ्यासाचं देखील सांभाळावं लागतं. आणि या ठिकाणी अनेक विद्यार्थी आलेले आहेत. नांदेड विद्यापीठाची परीक्षा चालू आहे. त्या नांदेड विद्यापीठाच्या परीक्षामध्ये अनेक विद्यार्थ्यांना पुढे जावं लागते. या सगळ्या लाईटच्या गोंधळामुळे अभ्यास विद्यार्थ्यांचा होत नाही. अनेक महिलांची डिलिव्हरी झाली माझ्या प्रभागामध्ये, त्यांचं बाळ त्या ठिकाणी रडतंय. आमचे नागरिक आलेत, नागरिकांचे लहान लहान मुलं आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्या अडचणी आहेत. अनेक जण बेडवर आमच्या प्रभागात आहेत. 22,000 मतदारांचं मी प्रतिनिधित्व करतो. अशी जर अवस्था परभणी महावितरण प्रशासनाकडून होत असेल तर सामान्य नागरिकांनी काय करायचं, या ठिकाणी आम्हाला प्रश्न पडतोय. लाईट वारंवार जाते असं त्यांचं म्हणणं आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. काय अडचणी काय? सर, आमच्या पेपर चालू आहेत SRTM युनिव्हर्सिटीचे. तर एक दिवस आड करून पेपर आहे, तर रोज रात्री लाईट चालले. तर लाईट गेल्यामुळे आम्हाला अभ्यास करता येत नाही. अभ्यास कसं करून का, दिवसभर आम्ही काम करतो, काम करत करत अभ्यास करतो आणि त्याच्यामुळे लाईट गेल्यामुळे आम्हाला अभ्यासाला वेळच भेटत नाही. त्याच्यामुळे आम्ही लाईट कर्मचाऱ्यांना सांगण्यात की जवळपास जितकी लाईट ठेवता येईल तेवढी त्यांनी ठेवण्याचा प्रयत्न करावा. आणखीन काही विद्यार्थी आहेत. काय अडचण काय येते दादा? रात्री लाईन गेल्यावर अभ्यास करता येत नाही आणि दिवसभर काम धंदे करावे लागतात आणि सकाळ पेपरला जावं लागतं, त्यामुळे काय अभ्यास होत नाही. विद्यार्थी, काही नागरिक सुद्धा आहेत या ठिकाणी आलेले आहेत. काय अडचण काय येते? मी स्वतः माझी आई स्वतः नगरसेवक आहे. मी लोकप्रतिनिधीचा मुलगा आहे. आम्हाला रात्री 3-3 वाजता फोन येतात, आम्ही रिसिव्ह करतो, पण फ्यूज कॉल वाले रिसिव्ह करत नाहीयेत. आम्हाला 50-50 फोन लावा लागतात, तेव्हा कुठे एक फोन रिसिव्ह करतात. अडचण काय त्याचा? अडचण हे आमच्या प्रभागातील काही मुलं आहेत असे की ऑटो चालवतात, चार्जिंग वरचा ऑटो चालवतात. त्यांचा ऑटो म्हणजे चार्जिंगच करायला टाइम नाही, मग धंदा कधी करणार? त्यांचा पोटमारा व्हायला लागला आजकाल. वीज वारंवार खंडित होते असा त्यांचा आरोप आहे आणि त्यामुळे त्यांनी या ठिकाणी कार्यकारी अभियंत्याच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. अधिकाऱ्यांनी जोपर्यंत या सगळ्या मुद्द्यांवरती लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, अशी भूमिका या सगळ्या नागरिकांची आहे. यावरती विद्युत प्रशासन काय निर्णय घेतं, यांना लेखी देतं का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. एवढ्यापासून सुदर्शन पाटील, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.